धर्मेंद्र प्रधान जी के इस्तीफ़े पे क्या हुआ, इस बात पे वो अभी मुझे कोई आश्वासन नहीं दे पा रहे थे कि ऐसा कब होगा। संसद के फर्श पर तो इस पे चर्चा होगी ही। अब मेरे सामने दो रास्ते थे, या तो मैं और अनशन पर बैठूं हफ्तों और शायद उसी में ख़त्म हो जाऊं। मैं ये भी नहीं मानता कि हमने ये हासिल नहीं किया है। दोस्तों, मेरा दिमाग अलग तरह से चलता है। अगर वो ऐसा नहीं करते, इस्तीफ़ा नहीं देते, तो इससे हानि हमें या बच्चों को नहीं होगा, सरकार को खुद होगा। इस छोटे से मुद्दे को न टालकर वो खुद अपनी हानि कर रहे हैं। ज़्यादा ज़रूरी मेरे लिए था कि हमारे बच्चों पर कोई ऐसे केसेस न लगें। हेलो एवरीवन। सोनम सर ने अपना हंगर स्ट्राइक तोड़ दिया है, तो इससे हमें बहुत ही खुशी और राहत मिली है, क्योंकि सोनम सर की जो लाइफ है वो इस देश के लिए बहुत ज़्यादा कीमती है। कॉकरोच जनता पार्टी का जो प्रोटेस्ट है जंतर मंतर पर, वो वैसे ही चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते। सोनम सर का जो सेक्रीफाइस रहा है 26 दिनों का, उसे हम वेस्ट नहीं जाने देंगे। जो दिल्ली पुलिस ने ब्रूटैलिटी करी है स्टूडेंट्स के अगेंस्ट, उन स्टूडेंट्स की जो सेक्रीफाइस थी उन्हें हम वेस्ट नहीं जाने देंगे। तो हमारा प्रोटेस्ट तब तक चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते। थँक्यू। 24 जुलैच्या मध्यरात्री दिल्लीमध्ये अशी काही सूत्र फिरली की भाजपनं अक्षरशः सुस्कारा सोडला असेल। सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलं आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची हवा पंक्चर करण्याचा जो भाजपचा प्रयत्न होता तो त्यांच्या दृष्टीनं काही अंशी यशस्वी झालेला आहे, फळाला गेलेला आहे। सोनम वांगचुक आणि सीजेपी म्हणजे कॉकरोच जनता पार्टी यांच्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरनं मतभेद परवापासून दिसू लागलेले होते। भाजपनं बरोबर फोडा आणि झोडा या नीतीचा वापर करत सोनम वांगचुक यांना आपल्याकडे ओढून घेतलं। अर्थात सोनम वांगचुकचं देखील उपोषण 22-23 दिवस सुरू होतं, त्यांच्या देखील तब्येतीला मर्यादा होत्या, त्यामुळं साहजिकच त्यांनी सरकारशी एक प्रकारे समझोता केला, सरकारला एक प्रकारे एक्झिट देण्याचा प्रयत्न केला। दुसरी गोष्ट अशी झाली की त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आवाहन केलं, एक माहिती दिली। ती माहिती काय दिलेली आहे की कॅबिनेट समोर आम्ही एक पेपर फुटीच्या विरोधात कठोर कायदा आणणार आहोत। सोमवारी संसदेमध्ये त्याच्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या ज्या पेपर फुटीच्या विरोधातल्या ज्या मागण्या आहेत त्या बहुतांशी पूर्ण होतील। पण विद्यार्थ्यांची खरी मागणी अशी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, तोपर्यंत आम्ही आंदोलन संपवणार नाही। सरकारनं सोनम वांगचुक यांना हाताशी धरून बरोबर या आंदोलनामध्ये फूट पाडलेली आहे। आता सीजेपीचं याच्यावरचं जे काय असं म्हणणं आहे की आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू। सोनम वांगचुक यांच्या बाबत त्यांनी अतिशय एक मॅच्युअर्ड संबंधित भूमिका घेतलेली आहे। सोनम वांगचुक यांची तब्येत खराब झालेली होती, त्यांच्या शरीराला त्रास किती द्यायचा याच्या पण मर्यादा होता, त्यामुळं त्यांनी जरी उपोषण मागे घेतलं असं तरी आमचा लढा चालूच राहणार आहे। पण यातनं भाजपनं काय साध्य केलेलं आहे? भाजपनं असं साध्य केलेलं आहे की या आंदोलनाला नैतिक बळ देणारा जो चेहरा होता तो होता सोनम वांगचुक यांचा। तो सोनम वांगचुक यांचा चेहरा आपल्या बाजूनं वळवण्यात सरकारला यश आलेलं आहे। याच्यामध्ये आणखीन आंदोलकांच्या जखमेवर मीठ पडावं अशी घटना काय घडली तर सोनम वांगचुक यांनी उपोषण कोणाच्या हस्ते सोडलं तर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते उपोषण सोडलं। म्हणजे ज्या सरकारनं, ज्या पक्षानं आंदोलकांची प्रमुख मागणीच मान्य केलेली नाहीये, पण त्यांच्याच हस्ते सोनम वांगचुक यांच्यावर उपोषण सोडण्याची वेळ यावी, हा मोदी यांचा मास्टर स्ट्रोकच म्हणायला हवा। आता जंतर मंतरवरती पुढे काय होणार याची अनेकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे। जंतर मंतरवरती काल रात्रीच फार मोठं ऑपरेशन होणार होतं अशी चर्चा होती। कॅनॉट प्लेस बंद करण्यात आलेलं होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आव्हान आलेलं होतं, सोनम वांगचुक यांचं उपोषण जवळपास सुटलेलं होतं। मग अशा वेळी सरकार बळाचा वापर करून जंतर मंतरवरून या विद्यार्थ्यांना हुसकावून देईल असा कालचा अंदाज होता। एवढंच नाही तर त्यासाठी जम्मू काश्मीरवरनं दंगल विरोधी जी काही पथकं त्या ठिकाणी कार्यरत असतात, त्यांना प्रॅक्टिस असते जमावाला, गर्दीला कशी पांगवायची, त्यांना देखील दिल्लीमध्ये पाचारण्यात करण्यात आलेलं होतं। त्यामुळं कालची रात्र तरी जंतर मंतरवरची ही थोडीशी शांततेत गेलेली आहे। पण आता सोनम वांगचुक हेच या आंदोलनातून बाहेर पडलेले आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की होय, मी माझं डोकं थोडं तिरपं चालतं, माझं डोकं थोडं उलटं चालतं, माझ्या उपोषण सोडल्यानंतर सरकारला आज ना उद्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागेल असा त्यांना विश्वास वाटत आहे। पण त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये की हे भाजपचं सरकार आहे, हे मोदी सरकार आहे, हे कोणत्याही दबावाला झुकत नाही, बळी पडत नाही। त्यामुळं सोनम वांगचुक यांच्या निमित्तानं जे काही प्रेशर
या सरकारवरती होतं त्याचा एक वॉल मोकळा करण्यामध्ये मोदींना यश आलेलं आहे. एवढंच नाही तर लगेच मोदी हे सोनम वांगचुक यांच्याशी बोललेले आहेत. 20 दिवस जेव्हा सोनम वांगचुक जंतर मंतरवरती बसलेले होते तेव्हा त्यांना बळजबरीने हटवलं. सरकारचा एकही प्रतिनिधी त्यांच्याशी बोलला नव्हता. आता मात्र नरेंद्र मोदी त्यांच्याशी बोलतायत, त्यांच्या पत्नीशी बोलतायत आणि हे दोघी पती पत्नी सरकारच्या या प्रतिक्रियेबद्दल समाधानी आहेत. ज्या सोनम वांगचुक यांना या सरकारनं जेलमध्ये टाकलेलं होतं, या सोनम वांगचुक यांच्यावरती देशद्रोहाचा आरोप या सरकारनं केलेला होता, ते सोनम वांगचुक या सरकारसोबत गेलेले आहेत. ठीक आहे, ते त्यांच्या तब्येतीमुळे पण गेले असतील, पण या आंदोलनाचा ते एक मोठा चेहरा होते. आता अभिजित दिपके यांनी हे आंदोलन असेच पुढे सुरू ठेवण्याचं ठरवलेलं दिसत आहे. आजचा दिवस देखील महत्वाचा असेल. आज कॅबिनेट होईल, त्यानंतर विरोधक संसदेमध्ये संसद चालू देणार नाही अशाच पद्धतीचं त्यांचं धोरण आहे. आता पुढचे शनिवार आणि रविवार हे 2 दिवस सुट्ट्यांचे आहेत. या दिवशी जंतर मंतरवरती अभूतपूर्व गर्दी जमू शकेल. त्यामुळे सरकार पुढचे 2 दिवस या गर्दीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल. सोमवारी याबाबतचं पेपरफुटीच्या विरोधातल्या कठोर कायद्याचं विधेयक हे संसदेमध्ये येणार आहे. त्यामुळं हे जे आंदोलन आहे हे सोमवारपर्यंत किमान चालणार आहे याची आता खात्री पटलेली आहे. सरकारचा 50% प्लॅन यशस्वी झालेला आहे. अजून तरी कॉंग्रेस जनता पार्टी आणि जे संसदेमधले विरोधक आहेत, राहुल गांधी आहेत, ते अजून सरकारला बदललेले नाहीत आणि ही सरकारची मोठी अडचण आहे. रिपीट, आधी म्हटलं त्या पद्धतीनं फूट पाडा आणि आंदोलन संपवा या भाजपच्या रणनीतीला यश मिळालं आहे. तुम्हाला काय वाटतं? पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.